रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. आज आपण ज्ञानेश्वरीतील हरिपाठातील एका अशा अभंगावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या विचारांना नवी दिशा देऊ शकतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा हरिपाठ म्हणजे केवळ एक अभंग नाही, तर हा एक सोपा मार्ग आहे जो आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवतो. आपल्या पूर्वजांनीही हाच मार्ग स्वीकारला आणि जीवनाचे सार्थक केले. रामकृष्ण हे नाव सर्व दोष आणि पापांचे हरण करणारे आहे. आजच्या काळात आपण चुकीच्या सवयी किंवा विचारांच्या आहारी जातो तेव्हा हे नाम आपल्याला त्यातून बाहेर काढते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे हरिनाम म्हणजे जिभेचे भूषण आहे. देवाला उपमा देण्यासाठी या विश्वात दुसरी कोणतीही गोष्ट नाही, कारण नाम हेच साक्षात ईश्वर आहे. सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे हा हरिपाठ पूर्वजांसाठी वैकुंठाचा मार्ग सोपा करणारा आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा हे नाम घेता तेव्हा तुम्ही स्वतःचे आयुष्य तर सुधारता, पण तुमच्या घरातील संस्कार आणि परंपरांनाही एक नवी उंची देता. नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला तासभर बसण्याची गरज नाही. कामावर जाताना, स्वयंपाक करताना किंवा प्रवासात असतानाही तुम्ही हे नाम घेऊ शकता. यामुळे तुमच्या कामातील तणाव कमी होईल. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे नामस्मरण करा. यामुळे तुमचा दिवस उत्साहात जाईल आणि रात्रीची झोप शांत लागेल. जेव्हा जेव्हा मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा या नामाचा उच्चार करा. ते विचार आपोआप शमतील आणि मन शांत होईल. हा अभंग आपल्याला आठवण करून देतो की आपण जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांमुळे आहोत. नामस्मरण केल्याने मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते, जी आजच्या स्वार्थी जगात खूप दुर्मिळ आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, सामाजिक संदेश व नैतिक धडा व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला एक खूप मोठा दिलासा देत आहेत. अनेकदा आपल्याला वाटतं की देवभक्ती करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी एखादी विशिष्ट वेळ, एखादा मुहूर्त किंवा एखादी ठराविक जागा असावी लागते. पण इथे माऊली म्हणतात की देवाच्या नामासाठी कसलीही आडकाठी नाही. तुम्ही सुखात असा किंवा दुःखात, रात्र असो वा दिवस, कामाच्या गडबडीत असा किंवा निवांत, देवाचं नाव घ्यायला कसलाही मुहूर्त बघायची गरज नाही. माऊली म्हणतात, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, म्हणजे तुम्ही देवाचं नामस्मरण केलं की तुमचे तर कल्याण होतेच, पण तुमच्या पूर्वजांनाही त्याचा लाभ मिळतो. जसे एखादा दिवा लावला की तो स्वतः प्रकाश देतोच, पण त्याच्या प्रकाशाने आजूबाजूच्या अंधाऱ्या कोपऱ्यातही प्रकाश पसरतो. तसेच एका व्यक्तीने केलेले नामस्मरण पूर्ण कुळाचा उद्धार करते. सामाजिक संदेश व नैतिक धडा. संतांना यातून हेच सांगायचे आहे की चांगल्या कर्मासाठी किंवा ईश्वराच्या स्मरणासाठी कोणतीही विशिष्ट वेळ किंवा काळ पाहून थांबण्याची गरज नाही. आपण अनेकदा म्हणतो की मी खूप म्हातारा झाल्यावर देवपूजा करेन किंवा सध्या कामात खूप व्यस्त आहे, नंतर बघू. हा सामाजिक आळस आहे. संत इथे आपल्याला वेळेचे बंधन झुगारून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन सत्याच्या बाजूने उभे राहण्याचा धडा देत आहेत. वास्तविक जीवनातील उदाहरणे. बाबा आमटे, त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी मुहूर्ताची वाट पाहिली नाही. त्यांचा हा कृतिशील विचारच समाजातील एका मोठ्या घटकासाठी तारक ठरला. एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीला धावणारे तरुण. जेव्हा संकट येते तेव्हा ते लोक वेळ बघत नाहीत. त्यांची तत्परता हीच खरी माणुसकी आहे, जिथे दोन्ही पक्ष म्हणजे मदतीला जाणारा आणि मदतीची गरज असलेला दोन्ही सुखावतात. दुसरा चरण, रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण, जडजीवान तारण हरी एक. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात नामाची ताकद सांगितली आहे. आपल्या मनात अनेक प्रकारचे विकार असतात. राग, लोभ, अहंकार, मत्सर. हे सगळे दोष म्हणजे आपल्या मनावर साचलेली धूळ आहे. नामस्मरण हे त्या धुळीला साफ करणारे पवित्र पाणी आहे. रामकृष्ण हे नाम साधे नाही, ते औषध आहे. आपल्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, कितीही मानसिक तणाव असला, तरी या नामात इतकी शक्ती आहे की ते सर्व दोषांचे हरण करते. जडजीव म्हणजे ज्यांचं मन संसारात अडकलंय, जे आध्यात्मिक बाबतीत कच्चे आहेत, अशा लोकांसाठीही हरी हेच एकमेव तारणहार आहेत. म्हणजे कितीही पापी किंवा संसारी व्यक्ती असली तरी नामस्मरण तिला या भवसागरातून नक्कीच बाहेर काढते. सामाजिक संदेश व नैतिक धडा. समाजात अनेक प्रकारचे दोष आहेत. भेदभाव, भ्रष्टाचार, क्रूरता. नामस्मरण म्हणजे केवळ जप करणे नव्हे, तर राम आणि कृष्ण या गुणांचा आपल्या स्वभावात अंगीकार करणे. जेव्हा आपण सत्याचा आणि नीतीचा मार्ग धरतो तेव्हा आपल्यातील अहंकार आणि लोभ नष्ट होतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखादा प्रामाणिक सरकारी अधिकारी, जेव्हा तो भ्रष्टाचाराच्या दबावाला बळी पडत नाही तेव्हा तो स्वतःचे चारित्र्य तर जपतोच, पण समाजातील एक नकारात्मक प्रवाह थांबवतो. व्यसनमुक्ती केंद्रात सुधारलेले लोक, जेव्हा त्यांना एक चांगला विचार मिळतो तेव्हा ते केवळ स्वतःचे आयुष्य सावरत नाहीत, तर ते कुटुंब आणि समाजावरील भार कमी करतात.
हेच खऱ्या अर्थाने जडजीवांचे तारण आहे. तिसरा चरण, हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी. भावार्थ विश्लेषण. तिसऱ्या चरणात माऊली म्हणतात की भगवंताच्या नामासारखे या जगात दुसरे कोणतेही सार नाही. आपली जीभ आपल्याला ईश्वराने केवळ अन्नाची चव घेण्यासाठी दिलेली नाही, तर ती देवाची स्तुती करण्यासाठी आणि त्याचं नाम घेण्यासाठी दिली आहे. ज्या जिभेने देवाचे नाव घेतले जात नाही ती जीभ व्यर्थ आहे. माऊली इथे एक गोड प्रश्न विचारतात, वजा या नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी, म्हणजे देवाच्या नामाची तुलना कशाशी करणार. कारण देवाची तुलना जगातील कोणत्याही भौतिक गोष्टीशी होऊ शकत नाही, तशीच त्याच्या नामाचीही महती शब्दांच्या पलीकडे आहे. जसं समुद्राला मोजायला त्याच समुद्राचं पाणी लागतं, तसं देवाच्या नामाची महती सांगायला ते नामच श्रेष्ठ आहे. सामाजिक संदेश व नैतिक धडा. जिभेला नामस्मरण गोड वाटते, याचा अर्थ आपल्या वाणीत मधुरता आणि सत्याचा ओलावा असणे आवश्यक आहे. समाज आज संवादाच्या पातळीवर खूप घसरला आहे. सोशल मीडियावरील द्वेषयुक्त भाषा आपण रोज पाहतो. संत सांगतात की जिभेने जर कठोर शब्द उच्चारले तर ती जीभ नामस्मरण करण्याच्या लायकीची राहत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरणे. विद्यार्थी चुकला तरी त्याला प्रेमाने समजावून सांगणारा शिक्षक त्याचे आयुष्य घडवू शकतो. हीच वाणीतील माधुर्य शक्ती आहे. कौटुंबिक कलह मिटवणारे मध्यस्थ. जेव्हा लोक रागात असतात तेव्हा शांत आणि गोड शब्दांनी वाद मिटवणे हीच समाजाला जोडण्याची कला आहे. चौथा चरण, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजान वैकुंठ मार्ग सोपा. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात की मी ज्ञानेश्वर तुम्हाला या हरिपाठाच्या माध्यमातून एक सोपा मार्ग सांगत आहे. वैकुंठाला जाणे म्हणजे काही वेगळं शरीर घेऊन स्वर्गात जाणे नव्हे, तर आपल्या मनाला इतकं पवित्र आणि शांत बनवणे की जिथे आपल्याला इहलोकातही स्वर्गाचा अनुभव येईल. हा मार्ग कठीण नाही. योगसाधना करण्याची किंवा जंगलात जाण्याची गरज नाही. घरी राहून आपली सर्व कर्तव्ये पार पाडून केवळ नामस्मरणाच्या जोरावर हा मार्ग सहज आणि सोपा होतो. हाच तो मार्ग जो आपल्या पूर्वजांनाही मोक्ष देतो आणि आपल्यालाही या जीवनाच्या चक्रातून मुक्त करतो. सामाजिक संदेश व नैतिक धडा. हा शेवटचा टप्पा आहे. आपण आपल्या पूर्वजांच्या परंपरांचे नुसते कौतुक करतो, पण त्यांच्या मूल्यांना आपण किती पाळतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सोपा मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे निष्काम सेवा आणि सततचे चांगल्या विचारांचे चिंतन. स्वर्ग किंवा वैकुंठ म्हणजे मेल्यानंतर मिळणारी जागा नाही, तर आपण इथेच या पृथ्वीवर किती शांती आणि प्रेम निर्माण करतो तोच खरा मोक्ष आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. वृक्षारोपण करणारे कार्यकर्ते. त्यांनी लावलेली झाडे पुढच्या अनेक पिढ्यांना सावली देणार आहेत. हेच आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या निसर्ग संरक्षणाच्या मूल्याचे पालन आहे. सामाजिक कार्यासाठी आपली पिढीजात मालमत्ता दान करणारे दानशूर लोक. त्यांनी केवळ संपत्ती दिली नाही, तर एक नैतिक वारसा पुढच्या पिढीसाठी निर्माण केला आहे. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. जेव्हा तुम्ही खूप रागात असता किंवा दुःखी असता तेव्हा रामकृष्ण हे नाम आतून उमटले की रागाची तीव्रता कमी होते. हा केवळ शब्द नाही, तर ती एक फ्रिक्वेन्सी आहे. जसे संगीत ऐकल्यावर मन शांत होते तसे हे नाम आत्म्याला शांत करते. जेव्हा तुम्हाला काहीही कळत नाही तेव्हा नाम हीच तुमची स्टार्टिंग ट्रबल संपवणारी किल्ली ठरते. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय युवा पिढी, आजच्या युगात आपण मल्टीटास्किंग करतो, डेटा ओव्हरलोडमध्ये जगतो आणि मनात बॅकग्राऊंड प्रोसेस चालू असते. अशा धावपळीच्या आयुष्यात हरिपाठ म्हणजे तुमच्या मनासाठी असलेला सिस्टम रिस्टार्ट करण्याचा मार्ग आहे. हरिपाठ म्हणजे काय, तर तुमच्या स्मार्टफोनला जसे अधूनमधून कॅशे क्लिअर करावा लागतो तसा मनाचा कचरा, स्ट्रेस, अँक्झायटी, ओव्हरथिंकिंग क्लिअर करण्यासाठी हरिनाम हे उत्तम टूल आहे. याला तुम्ही मेंटल डिटॉक्स म्हणू शकता. हे कसे करावे, तर तुम्हाला मंदिरात जाण्याची किंवा तासभर बसण्याची गरज नाही. तुमच्या वर्क लाईफमध्ये, प्रवासात किंवा झोपण्यापूर्वी स्वतःला एक लूप लावा. जसे आपण गाणी ऐकतो तसे रामकृष्ण हे नाम मनात रिपीट करा. हे एक माइंडफुलनेस प्रॅक्टिस आहे. फायदा काय, तर जेव्हा आयुष्य कॉम्प्लिकेटेड होते तेव्हा नाम तुम्हाला ग्राइंडिंगमधून बाहेर काढते. ही तुमची इनर स्ट्रेंथ आहे जी तुम्हाला चॅटजीपीटी किंवा सोशल मीडिया देऊ शकणार नाही. हा मार्ग सोपा आहे कारण यासाठी तुम्हाला काहीही खरेदी करायची गरज नाही. फक्त इन्स्टॉल करायचे आहे तुमच्या मनात. अध्यात्म हे जुनाट नाही, तर ते स्मार्ट लिव्हिंग आहे. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणजे आजच्या डिजिटल जगात स्वतःची अनालॉग शांती शोधण्याची युक्ती आहे. उद्या उठल्यावर पहिल्यांदा काय विचार करता हे बदलून बघा. जर दिवसाची सुरुवात नाम घेण्याने केली तर दिवसभराचे ताण पेलण्याची ताकद तुम्हाला आपोआप मिळेल. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला शिकवतो की परमेश्वर प्राप्तीसाठी जंगलात जाण्याची किंवा कठोर तपश्चर्या करण्याची गरज नाही. नाम हे सर्वात सोपे, प्रभावी आणि स्वस्त साधन आहे जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत तारू शकते. आजपासून पुढचे 7 दिवस दररोज किमान 10 मिनिटे निवडून, उदाहरणार्थ झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर मोबाईल बाजूला ठेवा. शांत बसा आणि केवळ एकाच नामाचा, उदाहरणार्थ राम, कृष्ण, विठ्ठल किंवा हरी संथ गतीने जप करा.
जप करताना नाम उच्चारणाऱ्या तुमच्या स्वराकडे आणि त्या नामाच्या लहरींकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःमध्ये होणारा मानसिक बदल नक्कीच अनुभवाल. धन्यवाद मित्रांनो, हे नाम म्हणजे एक प्रकाश आहे जो अंधार दूर करतो. जर तुम्ही रोज हा हरिपाठ किंवा अगदी काही वेळ नामस्मरण केले तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या प्रियजनांसोबत हा संदेश शेअर करायला विसरू नका. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाड्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठू नामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.